बघू शकता मस्त की आपली पोपटी रेडी झाली आणि मस्त याच्यात शिंगोरे आहेत, अंडे आहेत आणि मस्त चिकनचे पीस सुद्धा आहेत. तर गाईस कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आणि या साईडला आमच्या बारके मंडळी केली सुरुवात खायची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आलो मी मामाकडे आणि आज लावणार आहोत आपण पोपटी. बऱ्याच दिवसातून आपला आज ब्लॉग असणार आहे आपल्या चॅनलवरती आणि पोपटीचा पण पहिल्यांदाच ब्लॉग असणार आहे. बघितलं तर आपल्या सोबत ही बारकी चिलीपिली आहेत. तर आज काय करू आपण? पोपटी. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर वाजलेत फक्त आता 7:30. कारण पोपटी आपण लवकरच करतो, कारण आपल्यासोबत ही बारकी मंडळी आहे. ही झोपली तर माझ्या नाही म्हणून आपण लवकर पोपटी लावतो. आता जाऊया आपण पोपटी मार्केटमध्ये लावायला. तर बघू शकता आपल्याला लागणारं सगळं साहित्य घेतलं. एकाच्या हातात दिलं. या साईडला मक्के, या साईडला मीठ, माझे ते चिंबोर आहेत, चिकन आणि या साईडला बघितलं शेंगा, खाली अंडी आहेत आणि वालाच्या आणि पावटा त्या शेंगा आहेत. सगळं मिक्स आहेत. चला आता तयारी करूया पोपटी लावायची. गाईस आता पोपटी लावायला सुरुवात करूया. बघितलं तर हा बांबुर्ड्याचा पाला आणलाय आणि यांच्याकडे पनवेलला त्याला निवड्याचा पाला बोलतात. आणि मस्त की आपल्या शेंगा आहे. शेंगा पण मस्त मिक्स भेटल्यात. पावटा पण आहे आणि वालाच्या शेंगा पण भेटल्या. आणि नशिबाज योगायोग आपल्याला 60 रुपये किलोनी भेटल्या. त्या पण कसल्या वालाच्या शेंगा. आणि या साईडला मस्त की तुरीच्या शेंगा आहेत. तर मस्त आपण पोपटी लावायला घेऊया. सुरुवातीला बघितलं तर पाला मस्त की आपण स्वच्छ धुतलेला आहे. पाला टाकूया सुरुवातीला. आणि मस्त आज बघितलं तर आपण मडक्यामध्ये लावतो पोपटी. कारण मडक्यामध्ये पोपटी खायला बाहेर लागते. पात्राच्या डाब्यापेक्षा मडक्यामध्ये पोपटी खायला एक नंबर. सुरुवातीला टाकला आपण पाला आणि मस्त बघितलं तर याचा शेंगा आहे. शेंगा टाकल्या मडका या साईडला आपण शेंगा टाकतो भरगच्च. आणि शेंगांची क्वांटिटी बोललात तर तुम्ही हे शेंगा आहेत आपल्या 3 किलो वालाच्या आणि पावटा मिक्स. आणि या साईडला आहेत ते 1 किलो तुरीच्या शेंगा. शेंगा टाकू मस्त भरगच्च. शेंगा टाकल्यात सुरुवातीला आणि मस्त की या साईडला तुरीच्या शेंगा टाकल्यात. जराशा तुरीच्या शेंगा टाकल्यात आणि मस्त आपण चवीनुसार मीठ टाकूया. चवीनुसार मीठ. मीठ टाकलाय. आणि काय करू आता, हे मक्के आणलेत आपण. मक्के सुद्धा टाकायचे त्याच्यात आणि मक्के पण टाकूया त्याच्यात. बोलली तर पोपटी एकदम भरगच्च भरेल आपली. जाम मटेरियल काय आहे. आणि तुम्हाला माहित आहे, तुम्ही कडू बोलला म्हणजे पोपटी लावणार म्हणजे काहीतरी युनिकच असणार आहे. बोलत आपण शिंगोरी सुद्धा आणलेली गाई. शिंगोरी पण टाकणार आहे पोपटी. आता थोडा परत पाला टाकूया वांबोळ्याचा. या पाल्यावरच करी गेम आहे. पाल्याच्या याच्यावर पोपटी एकदम भारी लागते. बागला आपला माडका भरगच्च भरलाय. काय करू आता माहिती आपण त्याच्यात आपण चिकन टाकूया. चिकन आहे. चिकन बोलला तर हा 1.5 किलो चिकन आहे. तुम्ही त्याच्यावर जाऊ नका, काय बोलतात या बाहुलीवर जाऊ नका, कमी वाटते असं. 1.5 किलो चिकन टाकूया मस्त.
1.5 किलो मस्त आपण चिकन टाकलाय. एकच लेअर मध्ये सगळं चिकन टाकलं कारण माडक्याची साईज पण एकदम मोठी आहे. आता काय करू परत एकदा टाकलाय आणि मग थोडे अजून त्याच्यावर टाकू शेंगा टाकले थोडे. जेवढे बसत्याल तेवढ्या शेंगा टाकू कारण आपला मटेरियल जास्त आहे गाईस. त्याच्यामुळे असं वाटतं मडका भरल आपला. शेंगा टाकला मडका आणून देऊ नको बाय. परत टाकलाय मीठ आणि तर या ओवा आणलाय तर तेवढा सगळा टाकू. ओवा टाकलाय आणि आता ही आपली संडे होया मंडे रोज खावा अंडे. अंड्यांची पण क्वांटिटी भरपूर आहे. बघितलं तर आपण मस्त 18 अंडी टाकलेत. नाही बोला तर ही पोपटी तुम्ही 12-13 जण तरी 100% खाऊ शकता. एवढी याच्यात क्वांटिटी आहे. त्याला आपण अंडी मस्त आहे. आणि आता काय करू आपण अंडे टाकले थोडे शेंगा टाकू मला नाही देत. शेंगा टाकू आणि मस्त शेवटची स्टेप म्हणजे आपल्या शिंगोरी टाकूया. तर मस्त आता शिंगोरी टाकून घेऊया काय. पाला घेतलाय मस्त आपला यांचा पाला त्याच्यात टाकायचं तर शिंगोरी आहे. त्यामुळे केळीचं पान आणि हे बघा ही शिंगोरी नाही बोलत ना तरी 1 किलो आहे. मस्त की शिंगोरी टाकून घेऊया गाईच. कडा की शिंगोरी वेगळीच पोपटी झाली ट्रेंड आहे. हां छान लागतात ना मस्त की. आता टाकत आपण याच्यात शिंगोरी घ्यायचा. आता थोड्या शेंगा राहिला त्या मस्त की भरगच्च भरून घेते पोपटीमध्ये. थोडीशा शेंगा टाकल्या माडका मस्त माई मी तरी म्हणशी माडका कुठे आता टाकवायचं मीठ. खार होऊ दे खार जराशा खार खायला म्हणजे मीठ जरा जास्त टाकलं खाली. मक्के टाकलं मक्क नाही टाकलं कारण मक्का जाम झाली. मक्का टाकल्यानंतर क्वांटिटी कमी गेला. चला बस झाला आता गाईज आपण मस्त याच्यात टाकू सगळा पाला आहे. शेपो म्हणजे काय वाफ नाही निघली पाहिजे बाहेर. बघा मस्त पाला टाकला. इकडं मस्ती बघा बाकी मंडळीची आमची. तर मित्रांनो मस्त की आपली पोपटी रेडी झाली आहे. आता आपण जाऊ ही पोपटी लावायला. मस्त सगळं पेंड्या जुगाड केलेला आपण. आता एक आपण
20 ते 25 मिनिटं ठेवू मस्त हिला विस्तूवर आणि मग पोपटी आपली रेडी होईल. तर जाऊया डायरेक्ट आपण पोपटी लावायला. रेडी आहे ना? तर चला जाऊ आता पोपटी लावायला. मस्त मडका ठेवला आता लाकडा लावू साईडची. लाकडं लावून झाली आता मस्त पेंडा बसते. त्याला पोपटी लावून घेऊया. वाजत मित्रांनो गाड्याला 8 वाजून 26 मिनिटं झाले. पोपटी लावायची सुरुवात. पोपटी आपली मस्त की लावलेली आहे. बघितलं तर पोपटीचा एक फायदा असतो थंडीच्या टायमाला मस्त शेकायला पण भेटते आणि पोपटी खायला पण भेटते. आणि बघा या साईडला आपली सगळी मंडळी सज्ज आहे पोपटी खाण्यासाठी. कधी रेडी होते आणि आम्ही कधी खायला बसतो. बरं लागते. पंधरा ते 20 मिनिटं झाल्याने मस्त आपण पोपटी साईडला घेतली. बघूया मस्त शिजल्यान काय शेंगा कडक. बघूया आता पोपटी झाली आपली मस्त. आणल्या मार्का वरती टेरेसवर बघूया. मार्का लय गरम आहे. माही रेडी आहेस तू? बंद करते. गॅस चालू केली. तर बघू शकता मस्त की आपली पोपटी रेडी झाली. आणि मस्त याच्यात शिंबोरे आहेत, अंडे आहेत आणि मस्त चिकनचे पीस सुद्धा आहेत. तर गाईस कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आणि या साईडला आमचे बारके मंडळी केली सुरुवात खायची. तर गाईस बघू शकता पोपटी रेडी झाली आणि आमची मंडळी मस्त की बसते रिओ प्यायला. आणि बघितलं तर या साईडला चिकन लॉलीपॉप आणि वरीने मस्त की कोलंबी फ्राय केले. मोठ्या कोलंबी आणल्या होत्या मस्त आम्ही उरण नाक्यावरचे. आणि वहिनी मस्त की बनवतात. आणि त्या साईडला पलीकडच्या बाजूला दाखव ते लॉलीपॉप. या साईडला मस्त की चिकन बनवलं आपण. चिकन 65 आणि बघा मस्त लॉलीपॉप बनवले. बसून मस्त आता खायला चिकन. आम्ही आमचा एक मेंबर अजून येते ऋषी भाई, तो आला की आम्ही सुरुवात करू. बाकी मंडळी आपली मस्त बसले खायला. खूप छान झालंय, या तुम्ही पण खायला. तर गाइस बघू शकता इकडे कोलंब्या मस्त खायला घेतल्यात. आमची गँग आणि आमची
बर्थडे गर्ल्स मामी आले. नवीन वर्षाला मस्त मामीचा वाढदिवस आहे. चांगला दिवस आहे एकदम. सहकुटुंब सहपरिवार बसतात पार्टीला. या तुम्ही पण खायला. आणि रिओ प्यायला या. अर्धा आहे ना. तर गाईस मस्त पार्टी करून आलो आपण. पोपटी वगैरे खाली, मस्त जेवलो वगैरे. आणि बघितलं तर वाजलेत आता 12 आणि मामीचा आमच्या आहे वाढदिवस. मस्त केक वगैरे आणला आणि केक कट करूया. मामी काप चल केक. घ्या चला. Happy birthday to you. Happy birthday dear. Happy birthday to you. कट केला मस्त मामीचा. मामी कितवा वाढदिवस तुझा? नाही मामीला पण लक्षात. जाऊ दे. तरी साधारण किती असेल मामी? साधारण किती वाढदिवस असेल तुझा? 60. बघा मामी 60 वर्ष पूर्ण झालेत. बघितलं तर जानेवारीचा पहिला दिवस आज उजाडलेला आहे. 12 वाजून गेलेत. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय.